A very good evening, one and all. Welcome to Ahilya Utsav 2025, and it's almost 21st week. We are continuing the journey of online spoken English only for women's in Maharashtra. ओके, सर्व पटकन होतं महाराष्ट्रातील जर लोकांसाठी आपण जो उपक्रम सुरू केलाय त्यामध्ये बऱ्याच महिलांचा सहभाग आहे, परंतु ऍक्टिव्ह ज्या क्लासमध्ये असतात त्या खूप कमी प्रमाणात आहेत. So I want you to attend all the sessions live. Otherwise, I will not provide you YouTube live. ओके. बऱ्याच लोकांचं असं होतं की लाईव्ह या टायमिंग मध्ये त्यांना शक्य होत नाहीये असं ते म्हणतात. परंतु एक तास आठवड्यातून एक तास स्वतःसाठी तुम्ही नसल देऊ शकत. सो आय डोंट थिंक सो यू कॅन लर्न बेटर. एक तास आठवड्यातला तुम्हाला स्वतःला द्यायलाच पाहिजे. ओके. बिकॉज इफ यू वॉन्ट टू सी ड्रीम ऑफ बिकमिंग फ्लुएंट इन इंग्लिश देन यू शुड गिव्ह व्हॅल्युएबल टाइम. ओके. ज्याला आवड असते ना त्याला सवड पण काढता येतं. बरोबर आहे. एकच तास आठवड्यातून, म्हणून तर आपण वर्षभर क्लास घेणार आहे, तो पण आठवड्यातले एक तास. आणि त्याचा मूळ उद्देश असाच आहे की टीव्ही लावून बसा. हा स्वाती, स्वाती लक्ष द्या. हा येस ओके. सर. येस येस, आय नो यू आर देअर. फक्त मला 2 मिनिटं सगळ्यांना जो मेसेज द्यायचा आहे तो देऊ द्या, मग आपण बोलूया सगळे. ठीक आहे. ओके ओके. राईट. तर तुम्ही सगळे आलेत, मोस्ट वेलकम. परंतु जे नाही आलेत त्यांना हा नंतर युट्यूबवर ते पाहत असतात हा सेशन, त्यांच्यासाठी आवर्जून त्यांची कान उघडणी आपण म्हणतो ना, रिमाइंडर अगेन अँड अगेन. कारण की असा क्लास ते करतील नुसते युट्यूबला पाहून तर त्याचा तेवढा फायदा त्यांना होणार नाही कदाचित. आपण लाईव्ह करायचा पूर्ण प्रयत्न करतोय, त्याच्यातले क्वेश्चन आन्सर्स डाऊट जसे तुमचे ऍज इट इज आपण लाईव्ह अपलोड करतो, त्याच्यामध्ये कुठेही चेंज होत नसतो. त्यामुळे ठीक आहे, परंतु उद्देश हा होता या पूर्ण संकल्पनेचा की लाईव्ह क्लास का घ्यायचा. मग मला युट्यूबला रेकॉर्ड करून तसंही टाकता येत होतं ना, मी का तुमच्यासाठी लाईव्ह इथे थांबतोय आता. येस ऑर नो. त्याचं कारण आहे की लाईव्ह मध्ये तुम्हाला जे डाऊट्स असतात ते क्लॅरिफाय झाले पाहिजे. जेवढे तुमचे डाऊट्स तेवढे तुम्ही विचारू शकता लाईव्ह इंटरॅक्टिव्ह, आणि तो मूळ उद्देश सफल व्हावा म्हणून आपण युट्यूब लाईव्ह किंवा आपण जो झूम लाईव्ह आता जे घेतोय ते त्यासाठी करतोय. ठीक आहे. तर सगळ्या महिलांना माझं नम्र निवेदन आहे की कृपया वेळेवर आणि ऍक्टिव्हली जॉईन करा. रेकॉर्डेड मध्ये पाहू नका. तो तुमच्या रेफरन्ससाठी आहे फक्त. ठीक आहे, की जेणेकरून तुम्ही जर काही दिवसांनी जॉईन झाले, तुम्हाला माहिती नसेल त्या संकल्पनेबद्दल, तर तुमचं मागचं सेशन मिस न व्हावं म्हणून तो तुम्हाला सुविधा दिलेली आहे. आणि अशा बऱ्याच महिलांना त्याचा फायदा होतोय. मला फोन येतात, सर मला उशिरा कळालो, मला इतका छान उपक्रम होता माहित नव्हतं, मला नंतर कळाली माहिती. हरकत नाही, तुम्हाला पहिलेचे सगळे सेशन्स तुम्हाला युट्यूबला पाहता येतात. परंतु त्या दिवसापासून तुम्ही लाईव्ह करा ज्या दिवशी तुम्हाला समज. ओके. चलो, सो वन्स अगेन वी विल स्टार्ट अँड आय वेलकम यू ऑल इन द लाईव्ह सेशन टुडे. चला, आजच्या सेशन मध्ये आपण पाहूया पास्ट टेन्स. आपण मागच्या वीक मध्ये सुरू केला होता, मी राईट. येस. आतापर्यंत सिंपल पास्ट आपण जस्ट इंट्रोडक्टरी पाहिलं आहे, त्याचे ऍक्टिव्हिटीज बाकी आहेत, त्याच्यावरचे सेंटेन्स स्ट्रक्चर्स बाकी आहेत. एक एक टेन्स आपण डिटेल मध्ये आपण बघतोय, त्याचं समजून घेतोय, त्याचं ऍप्लिकेशन काय असतं रिअल लाईफ मध्ये, प्रॅक्टिस कशी करायची, सगळ्या गोष्टी आपण बारकाईने पाहतोय. चलो लेट्स कंटिन्यू. आणि आज पण आपण तोच टॉपिक कंटिन्यू करणार आहे, सिंपल पास्ट टेन्स अँड इट्स ऍप्लिकेशन इन डेली लाईफ. बघूया मागच्या वीकचा जो होमवर्क होता तो कोणी कोणी केलेला आहे. येस. स्वाती अँड पल्लवी अँड शीतल, यू कॅन अनम्यूट अँड टॉक टू मी फर्स्ट. पल्लवी रेज हँड. पल्लवी. Yes, sir. I make some sentences about past tense. वेट अ मिनिट. आता पहिलंच वाक्य आपल्याला थोडस करेक्शन करावं लागेल, म्हणजे स्वयंपाक छान झालाय परंतु मीठ टाकावं लागेल. Okay. हा. Made. मेड. ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी आर. ठीक आहे, नाईस. तर म्हटलं की ज्याला तपेला कळतं ना त्याला पटकन समजतं, म्हणजे भविष्यात पुढे काय करायचं. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला पास्ट टेन्स मध्ये हे वाक्य अपेक्षित आहे. सर आय मेड सम सेंट. बनवली. ओके, Okay. बनवले. राईट. सो Uh, येस, हाऊ मेनी सेंटेन्सेस डिड यू मेक. uh, I made a 5 sentence of past tense and simple tense as well as 5 टेन्स म्हणजे इच टेन्स. 5 sentence, 5 sentence, tense, no. हा तेच ना, मग 5 टेन्सचे वाक्य बनवले का, तर 5 सेंटेन्सेस बनवले. 5 sentence about past tense and present tense. बरं, म्हणजे ऍव्हरेजली एका दिवसाला एक वाक्य असं समजून चालू आहे तुमचं काम.
Okay. आय एम नॉट अ डॉक्टर, बट त्या डॉक्टर सारखं मला No, sir. Because of sometimes I have utilized. sometimes you have work, right? Yes, And that's other time, most of the time you don't have work. no. I work, but office work I done. आता तुम्ही कसं म्हणू शकताय, सर मोस्ट ऑफ द टाइम आय एम बिझी, सम टाइम आय गेट टाइम. आता Okay. तुम्ही उलटे बोला, समटाईम्स आय हॅव वर्क, असं त्याचा अर्थ आला की मला कधी कधी काम असतं आणि जास्त वेळेस नसतं, असा त्याचा कॉन्टेक्स्ट होतो. तुम्हाला O- म्हणाला की सर मोस्ट ऑफ द टाइम इन अ वीक आय एम बिझी, समटाईम्स आय गेट फ्री टाइम सो आय मेक दॅट मच. Okay. समजतंय कोणतं वाक्य कसं बोलावं, त्याला स्किल म्हणतो आपण. आणि लक्षात, आणि ते बारीकाईने विचार करून बोलणं म्हणजेच आपल्याला कम्युनिकेशन चांगले असं आपण म्हणूया. ठीक आहे, आय अंडरस्टँड युअर कन्सर्न, बट आय कॅनॉट गिव्ह यू सिम्पथी फॉर दिस. कारण काम तर तुमच्या आयुष्यभर चालणार आहेत. महिला असो किंवा पुरुष असो, सगळ्यांनाच जबाबदाऱ्या असतात. तुम्हाला थोड्या विशेष जबाबदाऱ्या असतात, घर प्लस ऑफिस. ओके. परंतु आता ह्या सगळ्यांच्या पुढे जाऊन आपला जो क्लास आहे, म्हणून तर आठवड्यातून एक दिवस आहे ना. मग आता त्याच्यासाठी तुम्ही तयारी नाही केली तर तुम्हाला फायदा कमी होईल आणि मला थोडं समाधान कमी राहील, बाकी काही नाही होणार वेगळं. ठीक आहे, तर माझी अपेक्षा आहे Next 50 time I will वाक्य, try. 50, 50 सेंटेन्सेस ऍटलिस्ट यू कॅन मेक Okay, डेली. sir. 5, इज इट ओके? 5 to 10. मग 50 सेंटेन्स व्हायला वेळ लागत नाही. Yes, sir. कारण जेवढी जास्त प्रॅक्टिस, आम्ही जेव्हा रिअल आता बॅच असतात आमच्या इकडे, 2 महिन्याची ऑनलाईन बॅच, आता नवीन बॅच आमची 12 ऑगस्टला सुरू होणार आहे बघा. त्यामध्ये 2च महिन्याचा क्लास असतो. ओके, 2च महिन्याचा. त्यामध्ये जे मुलं प्रॅक्टिस करतात ना, त्यांनाच रिझल्ट आहे. जे प्रॅक्टिस नाही करत, मीच सांगतोय माझ्याच क्लासबद्दल, जे मुलं प्रॅक्टिस नाही करत त्यांना रिझल्ट चांगले येत नाहीत. आणि म्हणून मी ऑप्शन काय दिलाय त्यांना, तोच क्लास ते रिपीट करू शकतात. परंतु लक्षात घ्या, जे काम 2 महिन्यात होऊ शकतं त्यांना रिपीट ऑप्शन मी दिलाय. आता परत त्यांना फी भरावी नाही लागो, त्यांना शिकण्याची इच्छा राहावी, उमेद नाही संपवावी त्यांची. परंतु वेळ, वेळ त्यांचा जातोय ना डबल, लक्ष देते. टाइम इज व्हॅल्यू. टाइमला जेवढा वेळ देताल, वेळेवर वेळ देताल तरच रिझल्ट आहे. मग 2 महिन्याच्या क्लासमध्ये जर मुलं परफेक्ट होतात, तर मग आपण वर्षभर घेतले आपल्यासाठी, कारण आपल्याकडे वेळ तसाही कमी आहे म्हणून. मग आता ते रेग्युलर करा, नाही तर हा वर्ष पण असं संपून जाईल आणि तरी आपल्याला अपेक्षित रिझल्ट नाही आलं, तर मग मला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्हाला असं वाटेल मी इतका दिवस वेळ दिला पण का नाही येते, तर त्याचं कारण हेच आहे की तेवढी प्रॅक्टिस ज्या आठवड्यात व्हायला पाहिजे तेवढी नाही होते. आणि पुढच्या आठवड्यात पुढचा टॉपिक असतो, त्याच्या पुढच्या लेवलचे टॉपिक असतात. आणि हे सगळे एकत्र करून आपल्याला कम्युनिकेशन स्किल तयार होत असतात. त्यामुळे मॅक्सिमम त्याच्यावर चर्निंग करा. चर्निंग म्हणजे लक्षात आले, महिला आहेत म्हणून हे उदाहरण देतोय. घुसळणे, you churn the buttermilk and then it becomes, you can say, buttermilk नाही, you churn the curd. दही तुम्ही चर्न करता ना, घुसळता, आणि मग त्याच्यातून लोणी तयार होतं का, बरोबर आहे? येस. मग ते चर्निंग जे आहे ना ते झालं पाहिजे. मग पहिल्या दिवसापासूनचा टॉपिक तर आजचा शेवटपर्यंतचा, आजच्या दिवसचा, हे सगळे आपल्याला रिवाइज केले पाहिजे आपण, तरच ते पुढे वापरता येतील मी परत परत सांगतोय. ठीक आहे, ही गोष्ट तुमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. जेवढं तुम्ही अभ्यास करताल, प्रिपरेशन करताल, तेवढं भविष्यात तुम्हाला बोलायला सहजता बोलता येईल. आणि सहजता म्हणजेच फ्लुएन्सी. चलो, लेट्स कंटिन्यू. सो समथिंग इज बेटर देन नथिंग. ओके पल्लवी, विथ दिस philosophy we Okay. will go ahead. Let me Okay, sir. ask others. Swati, how many did you make? Swati is making now because आत्ता आपण बोलतोय तर ते आत्ता वाक्य बनवते. हा सर, निगेटिव्ह सेंटेन्स राहिलेत माझे, म्हणजे 2-3 बनवलेत, 2-3 राहिले होते. 2-3 बनवले. टोटल स्टडी किती केलं ते सांगा आठवड्यापर्यंत. टोटल आय मेड पॉझिटिव्ह सेंटेन्स विथ सिम्पल अँड फास्ट 5 बनवलेत मी. 5 सेंटेन्सेस अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑल्सो 5. नाही, असं एवढ्याने जमणार नाही बरं का. 50-50 सांगा कमीत कमी स्वतःला. प्रॅक्टिस जास्त झाली पाहिजे. ठीक ऍक्च्युली आहे. सर, दिस वीक इज हा, व्हेरी बिझी शेड्यूल. तुम्ही डाएट आहे ना, खाण्यापिण्यामध्ये करा. 2 चॉकलेट्स कमी खा, 2 स्वीट्स कमी खा, ते चालल. अभ्यासाच्या बाबतीत हायगाई नसते. 50 मी म्हटलं ना, तुम्ही 500 करा. प्रॅक्टिकल सांगतोय. कारण अभ्यास ही अशी गोष्ट आहे की जेवढं जास्त जो करेल तेवढं त्याची शाईन. ओके. ऍज यू टेक एफर्ट्स यू शाईन. ओके, इट्स अ फॉर्म्युला. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत पथ्य चांगले असतात, अभ्यासाच्या बाबतीत अजिबात पथ्य नाही. रोज 2च करायचे, आठवड्याभरात 5च करायचे, असं काही नाहीये. तुम्ही ठरवलं तर 500 पण करू शकता आणि त्याचा फायदा फक्त तुम्हालाच होणार आहे सगळ्यात पहिले, मग बाकीच्यांना त्याचं होईल. ओके. तेव्हा प्लीज बी सेल्फिश फॉर नॉलेज. नॉलेजसाठी तुम्हाला खूप सेल्फिश व्हावं लागेल, वेळ द्यावा लागेल स्वतःला, आणि मगच तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. नाही तर वाक्य माहिती तुम्हाला समजतील,
इफिशियन्सी नाही येणार, प्रोफिशियन्सी नाही येणार, क्वालिटी नाही येणार, मग सहज नाही येणार तुम्हाला ते. आले लक्षात? आणि आपलं एम काय की स्किल डेव्हलपमेंट म्हणून आपण ग्लोबल इंग्लिश मध्ये जे आता जे आपण बोलतोय आय लेव्हसो मध्ये स्किल डेव्हलपमेंट म्हणून बोलतोय. नुसतं इंग्लिश माहिती असण्यासाठी क्लास नाहीये. ते तर तुम्हाला असंही कळणार आहे. यू शुड बी स्किल्ड इनफ इन दॅट अँड दॅट्स वाय आय एक्सपेक्ट प्रॅक्टिस. आणि हे तुम्हालाच करायचे, सांगणं माझं काम आहे, करायचं तुम्हाला. हे परत परत लक्षात आणून देतोय मी दर वीकला, तर त्याचा इम्पॅक्ट दिसतो त्या पुढच्या वीकमध्ये. चलो लेट्स कंटिन्यू. स्टार्टिंग फ्रॉम पल्लवी. Okay, पल्लवी sir. जाधव. पल्लवी गांधी इज ऑल्सो देअर. ओके. येस. Okay, first sentence is, प्लीज स्टार्ट. okay, sir. Did she eat breakfast? तिने नाश्ता केला का? मराठी मीनिंग. पॉझिटिव्ह आन्सर, येस शी एट ब्रेकफास्ट. अँड नेक्स्ट आन्सर, येस शी डिड. शी नाईस. डिड eat breakfast. ओके. डिड इट निगेटिव्ह. ब्रेकफास्ट. तिने हां ब्रेकफास्ट केला. हां. निगेटिव्ह सेंटेन्स, डिड नॉट शी eat breakfast. आन्सर, नो शी डिड नॉट eat breakfast. आय वॉन्ट यू टू मेक मराठी मिनिंग्स ऑल्सो. इंग्लिश वाक्य झाले की त्याचा मराठी अर्थही सांगा, जेणेकरून सगळ्यांना तो पूर्णपणे लक्षात राहील काय वाक्य चालू आहे. ओके. नो, नाही, शी डिड नॉट eat ब्रेकफास्ट. तिने ब्रेकफास्ट केला नाही. सेकंड सेंटेन्स, डीड ही कॉल हिज फ्रेंड. त्याने आपल्या मित्राला फोन केला का? येस ही डीड कॉल हिज फ्रेंड. नेक्स्ट आन्सर, येस ही कॉल्ड हिज फ्रेंड. काय अर्थ होतो याचा? यस ही कॉल्ड हिज फ्रेंड. याचा अर्थ होतो, हो, त्याने त्याच्या मित्राला कॉल केला. राईट. निगेटिव्ह सेंटेन्स, डीड नॉट ही कॉल हिज फ्रेंड. त्याने त्याच्या मित्राला कॉल नाही केला नाही का? नो ही डिड नॉट कॉल हिज फ्रेंड. त्याने त्याच्या मित्राला कॉल केला नाही. थर्ड सेंटेन्स, डिड दे वॉच द मूवी. त्यांनी मूवी पाहिला का? मराठी मिनिंग, आन्सर, येस दे वॉच द मूवी. वॉच्ड. हां, वॉच द मूवी. अनदर आन्सर, येस दे डीड वॉच द मूवी. निगेटिव्ह सेंटेन्स, डिड नॉट दे वॉच द मूवी. त्यांनी मूवी पाहिला नाही का? नो दे डिड नॉट वॉच द मूवी. फोर्थ सेंटेन्स, डिड यू फिनिश युअर होमवर्क. तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केला का? येस आय कम्प्लिटेड, सॉरी, आय फिनिश्ड माय होमवर्क. अनदर आन्सर, येस आय डिड फिनिश माय होमवर्क. निगेटिव्ह सेंटेन्स, डिड नॉट यू फिनिश युअर होमवर्क. तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केला नाही का? नो आय डिड नॉट फिनिश माय होमवर्क. फिफ्थ सेंटेन्स, डिड वी प्ले फुटबॉल एस्टरडे. आपण काल फुटबॉल आपण काल फुटबॉल खेळला का? खेळलो. खेळलो का, सॉरी, खेळलो का? येस वी प्लेड फुटबॉल एस्टरडे. अनदर आन्सर, येस वी डिड. पल्लवी गांधी. माईक म्यूट. माईक म्यूट ठेवा, कॅमेरा ऑन ठेवा, म्हणजे मग असं होत नाही. लक्ष असतं तुमचं कॅमेरा ऑन असल्यावर. हा पल्लवी, व्हॉट इज युअर डाऊट? पल्लवी जाधव. नो आय डोंट. आय. यू डोंट हॅव एनी डाऊट. ओके. तुमचा आवाज मला लास्ट सेंटेन्स परत एकदा रिपीट कर. ब्रेक झाला का? ओके, आय रिपीट माय सेंटेन्स. डिड वी प्ले फुटबॉल एस्टरडे. आपण काल फुटबॉल खेळलो का? आन्सर, येस वी प्लेड फुटबॉल एस्टरडे. अनदर आन्सर, येस वी डिड प्ले फुटबॉल एस्टरडे. ओके. निगेटिव्ह नुसतं सेंटेन्स. नुसतं यस वी डीड असं पण चालेल ना उत्तर? ओके, शॉर्ट हो, आन्सर येस यस येस. वी डीड. ओके. निगेटिव्ह सेंटेन्स, डिड नॉट वी प्ले फुटबॉल एस्टरडे. निगेटिव्ह आन्सर, नो वी डिड वी, सॉरी, डिड वी. नो डिड वी असं पण देऊ शकतो ना. नो. डिड वी. नो वी डीड. लक्षात घ्या, मी एक सोपा सोपा नियम सांगितला होता ओके, सुरुवातीला. वी डिड, सॉरी सॉरी. जर उत्तर द्यायचं असेल तुम्हाला, स्टेटमेंट असेल, तर वाक्याच्या ओके, सुरुवातीला सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट घ्यायचा आणि नंतर व्हर्बल, हे हा. हेल्पिंग वर्ब. आणि जर प्रश्न असेल तर हेल्पिंग व पहिले घ्या. ठीक आहे. ओके.
ओके. This is the sentence of past tense, and I made some sentences of present tense. ओके. First sentence. Does she eat breakfast? ती नाश्ता करते का? हा. Answer. Yes, she eats breakfast. ओके, व्हेरी Negative नाईस. sentence. आता हेच Does. वाक्य मला स्वाती शेवटे हे वाक्य मला पास्ट टेन्स मध्ये करून दाखवा, जे पल्लवीने सांगितलं आता प्रेझेंट मध्ये. सर रिपीट द क्वेश्चन. नो, वाय विल वी रिपीट? मी पाहिलं का? म्हणजे पल्लवी तुझं ऐकत नाही Yes. कोण स्वाती? ऐकलं सर, पण परत एकदा मला. नाही, मग असं कसं परत एकदा? Actually, sir, same sentences I made. नाही नाही, सांगू नका, सांगू नका. Okay, okay. मला ते लक्षात येईल ना त्यांनी काय ऐकलं पहिलेपासून. तर पहिले ऐकले, आत्ताच फक्त ऐकले नाहीये म्हणजे. ते नका, आम्हाला काही सांगू नका आता. I will बघा. I will give you hint. Same नो नो नो, sentences. डोंट वरी, डोंट. डिड आय टेल यू? Sorry, sorry, sir, मैत्रिणी sorry. कशा असतात बघा. आपल्या मैत्रिणीसाठी लगेच. आणि तिला, मला तिचंच नाही बाकीच्यांनाही मला विचारायचंय ना, की खरंच ऐकतायत का? नीट म्हटलं तेवढं माझं ऐकलं नीट सर मी, चालू आहे का? तुम्ही पहिलेच वाक्य ते नाही ऐकलं. वाक्य बोलताय हे मी माझ्यासाठी आहेत का फक्त? नाही. माझी तर जबाबदारीच आहे. मी तर लक्ष देऊन ऐकणारच, नाही तर परत सांगणार, परत एकदा सांगा मला ऐकू नाही आलं. इट इज माय ड्युटी बिकॉज आय बिलॉंग टू कम्युनिकेशन कॅडर. माझं जबाबदारी डायरेक्ट, बरोबर आहे. पण तुमची विशेष जबाबदारी आहे. मी हजारो नाही लाखो वाक्य ऐकलेत आतापर्यंत, हजारो स्टुडंट झालेत, तरी मी प्रत्येक वाक्य जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐकतोय बिकॉज इट्स रूल ऑफ कम्युनिकेशन. ओके, मला किती येतं याला काहीच अर्थ नाही. मी या क्षणाला जर लक्ष नाही दिलं, समजून नाही घेतलं, तर मी तुमची चूकही सांगू शकणार नाही आणि बरोबर आहे की नाही हेही मला कळणार नाही. Okay, आज sorry, sir, but she is my friend. That's why I'm telling her. नो नो, शी इज नॉट माय एनिमी ऍक्च्युअली, शी इज ऑल्सो माय फ्रेंड, इवन माय स्टुडंट. सो आय हॅव ऑल द राईट्स टू टेल एव्हरी वन. ओके. मैत्रिणीला असा सपोर्ट अजिबात करू नका. मी उलट जाणीवपूर्वक म्हणलं, आता तिला सांगा फोन करून की मी बोलताना तरी कमीत कमी ऐक, बाकीच्यांचं मला माहित नाही. सॉरी सर. जोक्स Okay, अपार्ट. okay. मॉरल ऑफ दिस डिस्कशन इज व्हॉट, की प्रत्येक वाक्य तुम्हाला ऐकावं लागेल तरच त्यातलं बारकावे कळतील. वर्ब्सचा इम्पॅक्ट कसं केलाय, ऑब्जेक्ट कसं निवडलंय पल्लवीनी, कसं वाक्य फिरवलंय, हे कळण्यासाठी तर आपण प्रॅक्टिस करतोय की नाही. त्यामुळे तिला रिपीट पण करायला सांगितलं मराठी पण मी, का तर सगळ्यांना त्याचा फायदा जास्तीत जास्त व्हावा. ठीक आहे. मी तर हजारो वेळा हे केलेलं आहे काम. ओके, पण मला माहिती आहे रिझल्ट याच्यातूनच येतो, म्हणून तुम्हाला करायला सांगितलंय. ओके. शीतल आगळे, सांगा बरं वाक्य काय होतं? Yes, sir. She said, Pallavi said, does she eats breakfast? And I'm making a sentence. Did she eat breakfast? व्हेरी गुड, यू बिगॅन फॉर शीतल आगळे. व्हेरी नाईस. Thank बघा, ह्याला म्हणतात लक्ष देऊन ऐकणं. आणि आता डेडिकेशन बघा, म्हणजे आय रिअली अप्रिशिएट शीतल. शीतल आज ऑफलाईन क्लबला पण आली होती त्याच्या मुलाला घेऊन. 5:30 ते 6:30, ऑलमोस्ट 7 वाजेपर्यंत शीतल इथं होती ना तू? 5:30 Yes, ला sir. आली होती. आज स्टोरी टेलिंग होते इव्हेंट. ओके, ऑफलाईन क्लबला, ग्लोबल इंग्लिश क्लब आपला ऑफलाईन पण असतो, तो मंडेला असतो 5:30 ते 6:30. तर त्याच्यासाठी पण ती आली होती आणि ऑलमोस्ट 7 to 8 किलोमीटर ट्रॅव्हल करून आली होती. शी डझंट लिव्ह नियर बाय. 20-25 मिनिटाचं जर्नी आहे तिच्या घरापासून क्लासपर्यंत. ती तिच्या लहान मुलाला, पाऊण तास लागतो सर. सॉरी, पाऊण तास. पाऊन. पाऊण तास लागतो सर. हो माय गॉड. बघा, म्हणजे मी तर अंदाजे सांगितलं होतं, पण पाऊण तास, 45 मिनिट्स ती ट्रॅव्हल करून क्लासला आले. त्याच्यानंतर परत घरी गेली आणि आता 8 वाजता परत ती जॉईन झाली. लक्षात येते. अँड शी इज ऑल्सो अ टीचर. ती स्वतःही टीचर आहे. तिचंही BEd आय गेस झालेलं आहे. तिचं बाकीचे क्वालिफिकेशन तिने सांगितले होते याआधी. मग लक्षात घ्या काय मॅटर करतं मग, युअर इंटरेस्ट अँड डेडिकेशन टुवर्ड्स युअर परफेक्शन. आलंय का लक्षात? आय डोंट मीन की तुम्ही करत नाहीये, तुम्ही पण करता. फक्त हे लाईव्ह चालून 1 तास, ह्याच्यात जास्त करा ना. बाकी एरवी तुम्ही तुमच्या सोयीने करणारच आहात. ठीक आहे. लक्ष द्या प्लीज, सगळ्यांसाठी विनंती आहे. प्लीज लक्ष देऊन ऐका, तरच जास्तीत जास्त फायदा होईल. समजलं नाही सगळं तरी चालेल, पण तुम्हाला हे तरी कळेल काय विचारायचंय नाही समजलं तर. ठीक आहे. चलो. आणि नियम असा असतो कम्युनिकेशन मध्ये, जो बोलतोय त्याचं जर तुम्ही नाही ऐकलं तर तो इन्सल्ट होतो बोलणाऱ्याचा. हीच सवय आपल्याला पुढे पण लागेल आणि मग लोक तुम्हाला, तुम्ही बोलताना ऐकणार नाही. तुम्हाला कसं वाटेल? कम्युनिकेशनचा पहिला आणि शेवटचा स्टँडर्ड रूल आहे, ऑलवेज अटेंड लिस्नर, अटेंड स्पीकर.
स्पीकर काय बोलते नीट लक्ष देऊन ऐका. त्याला म्हणतात कम्युनिकेशन स्किल. तर तुम्ही ऐकता हे पण कम्युनिकेशनच आहे ना, तुमच्याकडून फीडबॅक जाईल ना त्याला. ठीक आहे. सो प्लीज डू रिमेंबर ऑल दिस थिंग. ओके, चलो कंटिन्यू. पल्लवी, ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन. निगेटिव्ह सेंटेन्स. डज नॉट शी इट ब्रेकफास्ट. आन्सर नो शी डज नॉट इट ब्रेकफास्ट. ओके. सेकंड सेंटेन्स. डज ही कॉल हिज फ्रेंड. त्याने त्याच्या फ्रेंडला कॉल केला का? नो. सॉरी, करतो का? लक्ष द्या, लक्ष द्या, आराम से. येस, ही कॉल्स हिज फ्रेंड. तो त्याच्या फ्रेंडला कॉल करतो. निगेटिव्ह सेंटेन्स. डज नॉट ही कॉल हिज फ्रेंड. तो त्याच्या फ्रेंडला कॉल करत नाही का? नो ही डज नॉट कॉल हिज फ्रेंड. नाही, तो त्याच्या फ्रेंडला कॉल करत नाही. थर्ड सेंटेन्स. डू दे वॉच द मूवी. त्यांनी त्यांनी मूवी पाहिला नाही का? पाहत नाही का? स्वाती, स्वाती सर, काय चुकते? तर त्यांनी डू दे वॉच द मूवी असं म्हटलंय. आणि मराठी अर्थ काय होतो त्याचा? ते चित्रपट पाहत नाहीत का? बरोबर आहे. पाहतात का? डू दे पाहतात का? वॉच. हा. ते पाहतात का? डू चित्रपट दे. पाहतात डू. का? यस हा. दे वॉच किंवा यस दे डू. येस, ते वॉच द मूवी. ते मूवी पाहतात. ओके. निगेटिव्ह. डू नॉट दे वॉच द मूवी. आन्सर नो दे डू नॉट वॉच द मूवी. फोर्थ सेंटेन्स. डू यू फिनिश युअर होमवर्क. डू यू फिनिश युअर होमवर्क. आन्सर येस आय फिनिश माय होमवर्क. डू नॉट यू फिनिश युअर होमवर्क. निगेटिव्ह सेंटेन्स. नो आय डू नॉट फिनिश माय होमवर्क. फिफ्थ सेंटेन्स इज डू वी प्ले फुटबॉल एस्टरडे. येस वी प्ले फुटबॉल. नाही, लक्ष द्या. डू वी प्ले. छाया, कॅमेरा चेक करा. कॅमेरा व्यवस्थित ठेवा. छाया, तुमचा चेहरा दिसला पाहिजे. हा, म्हणजे माझं लक्ष राहील तुम्ही ऐकताय की नाही. ओके. हा, आणि वाक्यामध्ये डीड पाहिजे ना इथं. डू नाही येणार ना. भूतकाळात म्हणताय ना तुम्ही वाक्य. सर मी प्रेझेंटचे सेंटेन्स. मराठी अर्थ तुम्ही काय म्हणाले? डू वी प्ले फुटबॉल एस्टरडे. राईट. आपण ते yesterday. काल काल आपण का नाही? खेळतो येस का? येस. खेळतो का? काल फुटबॉल खेळतो का? असं नाही होत ना सेंटेन्स. राईट. नाही ना, असं नाही. खिचडी होऊ मिस्टेक्स. शकते, खिचडी चालते. आय मेड मिस्टेक्स. yesterday आल्यामुळे ते पास्ट मध्ये केलं सेंटेन्स. येस, राईट. Absolutely. Yesterday is an adverbial phrase of past tense. ओके. वाक्यामध्ये yesterday आलं की तो ऑटोमॅटिक डिड वी. भूतकाळामध्ये चाललाय. ओके, मग सर मग प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचं म्हटलं तर मी कसं टुडे. बोलणार? टुडे. राईट. राईट. ओके, आय अंडरस्टँड. व्हेरी नाईस. सॉरी, डिड वी प्ले फुटबॉल एस्टरडे असा सेंटेन्स पाहिजे. आणि आता फुल स्टॉप चालेल. सॉरी, पास्ट टेन्स चालेल. डीड चालेल. म्हटल्यावर. ओके. डू वी प्ले फुटबॉल टुडे. येस वी प्ले फुटबॉल टुडे. निगेटिव्ह सेंटेन्स. डोंट वी प्ले फुटबॉल टुडे. निगेटिव्ह आन्सर नो वी डू नॉट प्ले फुटबॉल टुडे. राईट. आता याचाच पास्ट टेन्स करून दाखवा आम्हाला. पास्ट टेन्स. डिड वी प्ले फुटबॉल एस्टरडे. राईट. नाही नाही, बोला ना बिंदास. हा. येस वी प्लेड फुटबॉल एस्टरडे. राईट, व्हेरी Don't नाईस. we didn't we play football yesterday? No, we did not play football yesterday. व्हेरी गुड. विश ऑल द बेस्ट. खूप छान प्रयत्न केलाय. परंतु लक्षात घ्या, 5 केल्यामुळे बघून सांगावं लागते. जर 50 वाक्य केले असते ना पल्लवी, जास्त बघावं न लागलं. बघता तुला 5 वाक्य सांगता आले असते. ओके. ओके आपण सर. लक्षात घ्या, आवर्जून लहान मुलांना शिकवतो. अरे 100% अभ्यास केला ना, मग 90% येतात, असं सांगता की नाही तुम्ही? येस सर. आणि तुम्ही काय करता? आम्ही पण तेच 50% पण अभ्यास नाही करत आणि 100% आलं पाहिजे, कारण तुम्ही मोठे आहेत ना. नियम सगळ्यांना सारखेच आहेत. तुम्ही 50 वाक्य ओके. करा, 5 बोलायला तुम्हाला. नेक्स्ट टाइम आय विल ट्राय. येस, अँड यू कॅन डू इट. दॅट्स वाय एम टेलिंग यू. ज्याला ओके. जमते त्याला मी आवर्जून सांगतो. ज्याला मला माहिती त्याला हेवी जाईल, त्याला इतकं नाही शक्य, त्याला मी लगेच नाही सांगणार ना. पण प्रत्येकाची ऍबिलिटी मला माहिती आहे. तू सिन्सिअरली करायचा प्रयत्न करते, स्वाती करते, शीतल आहे.
पल्लवी पण रेग्युलर आहे आजकाल, पल्लवी गांधी. फक्त ती जास्त बोलत नाही. ठीक आहे. मग जे बोलतात, जे ऍक्टिव्ह आहेत, त्यांना मला माहिती त्यांना काय द्यायला अपेक्षित आहे त्यांना. त्यामुळे Okay. तुमच्याकडून And अपेक्षा आहे. sir, and I will do more practice also. Absolutely, you can. I know, and you will do it next time. Hopes for the best. Okay, thank you, sir. Thank you so much. Okay, next. After this, who is going to try? Chalo, jaldi, jaldi. Yes, sir. Yes, Sheetal is there. Sir, And I can try. Sheetal, yes, you can, Yes, I sir. know. And I want you to make live sentences. आता तुला बघून नाही सांगायचंय, मी डायरेक्ट तुला वर्ब देणार आहे, त्या वर्बचं वाक्य मला बनवून दाखवायचंय. Is it Okay, okay? okay, sir. Yes, sir. Very I'm good. ready. Very nice. Sir, firstly, last week you said proverbs, नाचता येईन अंगण वाकडं. That's Okay, what is the meaning that of that meaning, proverb? Right, right. yes. Tell us. The workman quarrels with his tools. One more time. The workman, sorry, a bad workman quarrels with his tools. Absolutely. हे खूप महत्वाचं आहे. बॅड वर्कमॅन. ओके, Yes. नुसतं वर्कमॅन नाही म्हणता येणार, मग त्याचा अर्थ नाही निघणार तसा. अ बॅड वर्कमॅन कॉरल्स विथ इट्स टूल्स. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? नाचता येईना अंगण वाकडं. नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे सर तुम्ही शिकवता बरं का, पण मला येत नाही. कसं नाही येणार? तू नुसतंच ऐकायचा प्रयत्न करते, लक्ष देऊन ऐकत नाहीये ना. प्रॅक्टिस तर अजिबातच करत नाही, मग कसं येणार? जे सांगितलं ते केलं तर जमतं. ओके, पण ते सांगितलेलं केलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आले लक्षात? किंवा मुलं सारखी कंप्लेंट करतात, सर तो पेन खराब आहे ना, म्हणून माझं अक्षर चुकीचं येते, तर चांगलं नाही येते. आपण काय म्हणतो त्यांना? आपण म्हणतो बाकी काही सांगू नको, अक्षर हे हातात कला असते, ते पेनावर डिपेंड नसते जास्त. बरोबर आहे, मग तसाच विचार होत होतो. ओके, सो बॅड वर्कमॅन कॉरल विथ इट्स टूल्स. आपण तसं करायचं नाहीये. आम्हाला संधी नाही मिळाली सर, ग्रामीण भागातले आहोत, आधी आमच्या वेळेस असं नव्हतं, इंग्लिश मिडियमला नव्हतो. असे खूप मला रोज कारण ऐकायला मिळतात, रोज. मला इतकं पेशन्स ठेवावं लागतं ते ऐकताना, की अरे हे सगळं मी पण करून आलोय. मी पण मराठी मीडियमलाच होतो, मी पण 35 मार्क आहेत मला तर इंग्लिशमध्ये. मी पण ग्रामीण भागातलाच आहे, असं काही नाही की मी वेगळ्या देशातून आलोय. बट वेन आय कॅन डू इट, देन यू कॅन डेफिनेटली डू इट, बिकॉज आय एम विथ यू. आणि लक्षात, मी तर माझा प्रवास एकटा केलाय, पण आता मला 10-15 वर्षाचा जो एक्सपिरियन्स घेऊन चाललोय मी, त्यामधल्या बारकावे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगू शकतो मी. म्हणून तुमच्याकडून मला अपेक्षा असतात की तुम्ही ते करून घ्या. त्यावेळेस मग रडत बसू नका प्लीज, की मला वेळच होत नाही, मला हेच होत नाही, मला समजलंच नाही. सगळे ऑप्शन दिलेले आहेत. ओके, फक्त करा. ते तुम्हालाच करायचे, त्याला कोणीही मदत करू शकत नाही. So with this philosophy, we'll go ahead. Thank you so much, Sheetal, for reminding me. Last week, Pallavi Yes, sir. reminded it. Okay, this Hmm. week you. Yes, Yes, sir. sir. नाईस, व्हेरी गुड. छान, असंच लक्ष ठेवा. आणि नवीन नवीन फ्रेजेस तुम्ही स्वतःही वापरा. मलाही तुमच्याकडून नवीन फ्रेजेस ऐकायला आवडेल. ओके, प्रत्येकाने नवीन नवीन फ्रेजेस, नवीन नवीन काही इडियम्स काही असतील तर नक्की सांगत चला. ठीक आहे, डू शेअर. तुम्ही ग्रुपवर जसं स्वाती शेअर करत असते काही वेळेस, किंवा अजून कोणी शेअर केलंय, तर नक्की शेअर करा नवीन नवीन इन्फॉर्मेशन, जेणेकरून फक्त इंग्लिशची इन्फॉर्मेशन त्यामध्ये पाहिजे, बाकी सगळ्या ग्रुप मेंबर्सलाही त्याचा फायदा होईल. चलो, लेट्स Okay. कंटिन्यू. शीतल, द वर्ब फॉर यू इज कुक. Cook. Okay. आता Did I? एक वाक्य प्रेझेंट मध्ये सांगायचे, एक वाक्य पास्ट मध्ये सांगायचे, तेच वाक्य. ठीक आहे. Okay. हम्म. First I telling past tense, then after present tense. I did. Did I cook? Uh, did I cook rice? Yes, I did cook rice. And don't I cook rice? No, I don't. I did not cook rice. नाही नाही, आय डोंट बरोबर आहे ना. डोंट आय कुक राईस, मी राईस बनवत Yes, नाही का? नो, आय डोंट कुक. ओके, yes, I don't प्रेझेंटच उत्तर येईल cook. त्यामध्ये. Yes, and present tense. In present tense, do I cook uh, rice? Yes, I do cook rice. And negative. Don't I cook rice? No, I don't cook rice. राईस, व्हेरी नाईस. ओके, समजले? Yes, sir. चलो, अनदर वर्ब फॉर यू इज अपडेट. Update.
Mm, Did I updated? Did I update my हा, आता syllabus? आता समजलं चूक कशी झाली पहिल्यांदा लक्षात आलं का? Yes. डीड आय अपडेटेड हे नाही पाहिजे आपल्याला. डीड असेल की वाक्यामध्ये नेहमी V1 वापरायचंय. तर डीड ऑलरेडी V2 आहे. ओके, डीड किंवा डीड नॉट हे दोन्ही वाक्यात असेल तर ऑलरेडी भूतकाळ त्याच्यावरून समजतोय. मग परत वर्बचं सेकंड फॉर्म वापरायची गरज नाही. नाही. चलो कंटिन्यू. Did I update my syllabus? Yes, I did update my syllabus. किंवा I updated my syllabus. And in present tense, do I update my syllabus? Yes, I do. My update my syllabus. व्हेरी नाईस. And negative, don't I update my syllabus? No, I don't update my syllabus. परफेक्ट. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे तुझी चांगली कमांड त्याच्यावर आलेली आहे आता. व्हेरी गुड. तुला Yes, समजतंय बोलताना कोणतं वाक्य कसं फिरवायचं. व्हेरी नाईस, yes, गुड वन. कीप इट अप. हे करत राहा फक्त, कारण वेगवेगळ्या टेन्सचे yes, sir. कॉम्बिनेशन्स आपल्याला पुढे करायचे. दॅट विल हेल्प यू 80% इन युअर फ्लुएन्सी. गॉट इट? Yes, sir. Very nice. Good. Thank you, sir. So thank you so much to you, Sheetal. You are improving very fast. Nice. Next, there is Pallavi Gandhi and Swati Shevte. Anybody can unmute and tell. Sir, I, May I? Swati. Yes, you can say, sir, may I or can I? Okay. Okay. Yes, sir. I made जे sentences. सांगितलं ते रिपीट कर ना. Sir, may I? Okay. Sir, may I? Yes, you can. Yes, sir. I made sentences with simple present and simple past parallelly. Okay. Can I I ask did you also directly parallel. one verb? तुला verb देऊ शकतो, तू बनवू शकते आय गेस. तुला गरज नाही बघून सांगायची. Yes, sir. ओके, दॅट्स नाईस. दॅट्स अ कॉन्फिडन्स. ओके, म्हणजे मला माहिती तू करू शकते म्हणून तुला विचारले. म्हणजे पल्लवीने पण केलं असतं, पण सुरुवात आपण तशी केली म्हणून तिला नाही विचारलं. पल्लवीला वाटलं सर मला का नाही विचारलं, तर परत सगळ्यांना विचारणार आहे मी, डोंट वरी. ओके, वाटलं सर. वाटलं ना? ओके, याला म्हणतात प्रामाणिकपणा. खरे विद्यार्थी असे असतात बघा. ओके, आणि त्याचा उद्देश असा असतो की ठीक आहे, सुरुवात आपण केली, तिचे वाक्य ऐकले, आता स्वातीनी पण केलं, ते ऐकायचे मला. परंतु नेक्स्ट लेवलला जाण्याची संधी मिळते ना, तर मी पटकन जात असतो. कारण काय असतं, चॅलेंजेस दिले तरच तुम्हाला ॲबिलिटी वाढते. ओके, चलो. आता स्वातीचं लक्ष सगळं त्या वहीमध्ये आहे. मी काय काय लिहिले आधी ते रिवाइज करते पटकन, म्हणजे मला सोपं जाईल. ओके, हे बघा अजून एक खालीच लक्ष आहे. ह्याच्यामुळे कम्युनिकेशन आपलं चांगलं होत नाही, कारण जे चालू आहे त्याच्यामध्ये त्या गाडीत बसा. ज्या गाडीत बसलोय त्याच्याऐवजी दुसऱ्या गाडीत बसलो असतं तर असं करून गाडी काही बदल होणार आहे का? ओके, असं वाटतं बऱ्याच वेळा, पण त्याचं नसतं. जे आहे त्याच्यातून आनंद घ्या आणि पुढे जा. तेच कम्युनिकेशन मध्ये आहे. आता जे मी बोलतोय हे लक्ष देऊन ऐका, त्याच्यातला भाव समजून घ्या. ऑटोमॅटिक तुम्हाला एन्जॉयमेंट त्यामध्ये समजेल. ओके, प्रेशर घेऊन कोणालाच काही जमलेलं नाहीये. एन्जॉय करून करा, सहज करा, चांगलं होतं काम. ओके, स्वाती, व्हॉट डिड Yes. यू ईट टुडे? So I ate. Today is fast, so I ate khichdi. ओके, नाईस. And what do you eat on every fast? Tell me. Sir, again. What do you eat on the fasting day? What do you eat usually? Uh, Which dish? Actually, sir, मी फास्ट नाही घेत. I not take fast. I don't keep fast. Okay, Okay. I don't keep fast. I usually avoid fasting. Okay, because it doesn't suit my health. Okay. असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे मी When उपवास वगैरे करत नाही, कारण माझ्या बॉडीला ते सूट होत नाही. okay, when I eat fast, no, sorry, when I keep breakfast, I ate cucumber and only salad. Only Like, salad. okay. Okay, fine. That's nice. Perfect. So the test is over. तुला समजलं, म्हणजे मी तुला विचारलं पास्ट टेन्स मध्ये, तुला सांगता आलं. दॅट्स इट. चलो नाव, दिस इज द टेस्ट ऍक्च्युली, कारण की तुम्हाला ऍक्च्युली काय एक्झाम्पल करताय ते कसे वापरायचे हे त्यातून कळायला पाहिजे. दॅट्स वाय आय डीड दिस. ओके, सो डिड यू कम्प्लीट युअर डिनर टुडे?
Yes, sir. I completed my dinner. व्हेरी नाईस. आता लक्षात आहे सिंपल पास्ट टेन्स कसं वापरलं जातंय बोलताना. आपण असं क्वेश्चन विचारतो ना, ठीक आहे. फक्त काय नाही विचारायचंय, डिड यू कम्प्लिटेड युअर डिनर असं पण लोक विचारतात कधी कधी. त्यामुळे मग ते चुकते. डिड यू कम्प्लिटेड अशी नाही गरज, डिड यू कम्प्लीट. ओके, Complete. ग्रामॅटिकली करेक्ट. ओके, व्हेरी नाईस स्वाती. फाईन. चलो लेट्स कंटिन्यू विथ अनदर पर्सन अँड पल्लवी गांधी. डिड यू कम्प्लीट युअर स्टडी? सर एकच वाक्य बनवलंय. सॉरी, एकच वाक्य बनवलंय सर मी. एक वाक्य बनवलंय. वा वा वा. म्हणजे असं म्हणायला नको बनवलं नाही असं नको म्हणायला. नाही नाही बनवलंय. ठीक आहे, काय हरकत नाही. बना एक तर एक स्पेशल असेल मे बी बघू. Did you eat mango? Did you eat mango? तू आंबा खाल्ला का? Yes, I did mango. हो, मी आंबा खाल्ला. इंग्लिश मध्ये Didn't वाक्य you? सांगा परत. Yes, I did mango. आय डीड इट असं म्हणताय का? I did it. हा, mango. ओके ओके फाईन. आय एट असं पण म्हणू शकतो तुम्ही. आय एट म्हणजे मी खाल्ला. Yes. हो, मी आंबा खाल्ला. Didn't you eat mango? तू आंबा खाल्ला नाही का? No, I didn't eat mango. नाही, मी आंबा खाल्ला नाही. व्हेरी गुड. चला, बरोबर. हरकत नाही. एक केले तरी चालेल सुरुवातीला. बट अजून खूप ऍक्च्युली प्रॅक्टिस अपेक्षित आहे. एकनी दोननी समजेल तुम्हाला, परंतु अप्लाय नाही होणार वेळेवर. ठीक आहे, म्हणजे दिस इज द रियालिटी. कारण इट्स स्पोकन इंग्लिश, इथे तुम्हाला विचार करायला वेळ कमी असतो. तेव्हा सहज येण्यासाठी तुम्हाला इथे ब्रेनला शार्प ठेवावं लागेल. आणि ते शार्पनेस कधी वाढतो? ज्यावेळेस इनपुट त्याला सारखं सारखं देताल तुम्ही. ओके, मग त्याला ती सवय लागेल. ठीक आहे. Okay. Very nice. But at least you tried it. It's okay. Something is better than nothing always. Good. Pratima Sangvi, can you please keep your camera on? Pratima, if possible. Otherwise, we will continue. I guess she is not available. Fine. Most of the time it happens की ज्यांना शक्य नाही ते कॅमेरा ऑन नाही करत, परंतु त्याच्याने त्यांना फायदा नाही होत कारण ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेट नाही करता येत त्यांना. ठीक आहे. एनिवेज, होप्स फॉर द बेस्ट नेक्स्ट टाइम. ओके, सो लास्ट वीक आपण काय केलं होतं? स्वाती, तुझे वाक्य सांग बरं एकदा बघू, काय नवीन वाक्य ऍड केलं. Okay, sir. Simple present and parallelly simple past tense. Do they आता eat फक्त meat? मला एकच टेन्स सांग कोणतं तरी. सिम्पल पास्ट, सिम्पल प्रेझेंट बाकीचे बनवतील. पल्लवी, पल्लवी Okay. गांधी, शीतल, तिघांपैकी कोणी पण ज्याचं फास्ट होईल त्यांनी अनम्यूट करून सांगा. Okay, sir. First sentence. Did they eat misal pav? Yes, I did do. Misal pav. येस आय एट. डीड दे ईट आहे ना? Did they सिंपल eat? डीड दे Did ईट मिसळ पाव? त्यांनी मिसळ पाव yes, खाल्ला का? येस दे ईट they. और दे सिंपल एट. मध्ये आणि सिंपल मध्ये सर असं होईल ना, डू दे इट मिसळ पाव? डू दे Yes. इट. नाही नाही, पास्ट टेन्स मध्ये येईल दे एट आणि येस दे ईट प्रेझेंट टेन्स मध्ये जर प्रश्न असेल तर. ठीक आहे. मग बघा, डू दे ईट मिसळ पाव? येस दे ईट. सिंपल डीड दे प्रेझेंट. ईट मिसळ पाव? येस दे एट. एकच ह्याचा फरक आहे फक्त. ठीक आहे, वर्बचा. हा, नेक्स्ट क्वेश्चन. Yes, sir. Did she want more chapati? डीड शी वॉन्ट मोर चपाती? Yes. काय अर्थ होतो याचा? Uh, चुकलंय का सर? नाही, अर्थ सांग ना मराठीमध्ये. तिला आणखी चपाती हवी आहे का असा द्यायचं होतं मला. पण डीड शी हवी वॉन्ट, होती का? हा असं होईल त्याचा अर्थ. तिला हम्म. हवी होती का? हम्म. ओके, ठीक आहे. येस शी वॉन्टेड, तिला पाहिजे होती. ठीक आहे. नेक्स्ट. Okay. Did you read novels? Did you read novels? Answer. Anybody can give. Yes, येस I वी did. डिड. वी डिड. येस हा, वी डिड. येस आय डीड पण चालेल, येस वी डीड पण चालेल, दोन्ही बरोबर आहे. कारण आय असेल तर एकासाठी प्रश्न विचारलाय. डिड यू रीड नॉवेल्स? येस आय डीड.
आणि सगळ्यांना विचारलं असेल तर येस वी डीड. ओके. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट, डज ही कट फ्रुट्स? येस, ही कट्स फ्रुट्स. व्हेरी नाईस पल्लवी, व्हेरी क्विक. नेक्स्ट. सर ऑल्सो निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण आन्सर देऊ शकतो ना? येस. नो, शी डज नॉट इट्स फ्रुट्स. इट नाही. इट्स नाही, इट. एट. काय? सर मी कट विचारलं होतं, कट. सॉरी, पण सर मी सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगते ना. हा, पण मग तरी कट जरी असलं, इट जरी असलं तरी एस नाही येणार निगेटिव्ह वाक्यात. ओके, फक्त कट शी फ्रूट. डझंट कट, शी हा, डझंट इट. शी डझंट कट फ्रूट. त्याचा नियम काय? वाक्यामध्ये डज किंवा डज नॉट असेल तर व्ही फोर अप्लाय होत नाही परत. चलो सर मग नेक्स्ट. आता मला प्रश्न काय विचारायचा सर, ज्यावेळेला आपण फ्रुट्स ज्यावेळेला जास्ती घेतोय, म्हणजे फ्रुट्स अनेक. म्हटले, नुसतं फ्रूट, हा अनेक घेतलं तर कट्स वापरायचं, इकडे येस लावायचं का इकडे येस लावायचा, का कट्स फ्रुट्स म्हणायचं? बर, आता याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन मी ऑलरेडी सांगितलेलं आहे शिकवताना, बघू कोणाच्या लक्षात आहे. कोण सांगेल? वाक्यामध्ये 2 यस आले तर काय इम्पॅक्ट येईल त्याचा, सांगा. सर नाही सांगितले तुम्ही. डायरेक्ट दोन. हे असे मुंबईकर असे असतात बघा. मी सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकवलं त्यावेळेस डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता तुझं वाक्य परत सांग एकदा, मग तुला आठवेल मी काय सांगितलं होतं. सांगा. डज ही कट फ्रुट्स? हा, आता याच्यामध्ये जो फ्रुट्सचा एस लागलाय हा प्लुरल मधला आहे, अनेक फ्रुट्स. ओके, अनेक फ्रुट्स. आणि डज शी कट, डज आले वाक्यामध्ये म्हणून कटला एस लागणार नाही, बरोबर नाही. आहे. येस. आन्सर मध्ये तुला दोन्हीकडे एस लागू शकतात. कसं? जर पॉझिटिव्ह आन्सर असेल तर डज शी कट फ्रुट्स हे झालं प्रश्न. येस शी कट्स फ्रुट्स, आता दोन्हीकडे एस लागलाय का बरं? कारण व्ही फोर आहे म्हणून कट्स, आणि अनेक फ्रुट्स आहेत म्हणून तो एस तसाच राहिला प्लुरलचा. समजलंय तर का? मग डझंट जर वापरलं तर एस नाही लावायचा येस कटला. सर, डझंट, सांगितलं होतं. हे बघा, डझंट शी कट फ्रुट्स, आता एस लावलाय का बरं? कारण फ्रुट्सचा काही संबंध नाही ना एसशी, तो अनेक फ्रूट आहेत म्हणून एस आहे. तो एस जो मी बोलतोय तो व्ही फोर म्हणजे तो क्रियापदाला लावतोय. आता इथे क्रियापद कट आहे त्याला नाही लावणार एस, कारण डझंट आले वाक्य ऑलरेडी, हो सर. डज नॉट. हो सर, सांगितलं होतं, माझंच सेंटेन्स होतं ते. रिमेंबर करून देते. डज शी बेक केक्स असं सेंटेन्स होतं, आणि मी बोलले होते एस शी बेक्स केक्स असं बोललं होतं. आता लक्षात आलंय का? आणि निगेटिव्ह असं बनवलं होतं की सॉरी, डज नॉट शी बेक्स केक्स असं बनवलं होतं. मग तुम्ही तेव्हा सांगितलं होतं की बेक्सला एस प्रत्यय नाही लावायचा, फक्त केक्सला एस प्रत्यय लावायचा. धन्यवाद. म्हणजे बघा, प्रामाणिकपणा असेल तर किती नाही, सपोर्ट सांगितलं मिळतो. होतं सर, सांगितलं नाही होतं. नाही, मला नाही, ते ही भांडली असती माझ्याबरोबर स्वाती, नसते. माहिती का. बरं झालं पल्लवी तू वाचवलं मला. नाही तर पल्लवी शेवटी म्हणजे सर, ती. माझं सेंटेन्स होतं त्यामुळे मला पटकन एकदम लेट का होईना पण लक्षात आलं. नाही, आणि इट डझंट मीन दॅट की मी 100% बरोबर आहे. कधी कधी माझ्याकडून पण राहू शकतं, कारण बऱ्याच बॅचेस असतात ना, तर मला असं वाटतं हा सिमिलरली डाऊट आलेला होता. असं रेग्युलर बॅच मध्ये पण होतं माझं, की एखाद्या बॅचला एखादी गोष्ट सांगितलेली असते, दुसऱ्या बॅचला नसती सांगितली. पण दिवसभरात 8-10 बॅच असल्यामुळे काय होतं, कोणत्या बॅचला काय सांगितलंय खूप लक्षात नाही ठेवत मी. जसं समोर येईल त्याप्रमाणे सांगतो. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंडला असतं की अरे ह्या नाही मी सांगितलेलं हा विषय. शिकवतानाच टीचर असं शिकवत असतात मोस्टली, की मुलांना कमीत कमी डाऊट राहावे त्यामध्ये. तरी पण एखादं राहिलं तरी तो राहू शकतो, बिकॉज आफ्टर ऑल आय एम मॅरिड. ओके. ओके. म्हणजे मी टीचर तर आहेच, पण मला बायको पण आहे, आणि बायकोशी भांडणं झाले तर मी काही बोलू शकतो. चुकलं पण तरी तुम्ही सांभाळून घ्या, ठीक आहे. सुदैवाने माझी बायको भांडत नाही, त्यामुळे चांगलं चालू आहे, ठीक आहे. चलो, जोक्स अपार्ट, सांगायचं तात्पर्य की वी आर ह्युमन्स, वी कॅन मेक मिस्टेक्स. ओके, सो स्वाती डोंट डज, बॉदर. एक रूल तुम्ही सांगितला होता तो चांगलाच लक्षात राहिलाय, कारण डज यूज केलं की एस लावायचाच नाही ऍब्सोल्युटली. वर्बला, त्यामुळे तो व्हेरी नाईस. पटकन लक्षात आलं की ते वाक्य पण तिथे करेक्शन केलेलं सगळं दिसतंय. व्हेरी नाईस, थँक्यू. तुम्ही असेच छोटे छोटे गोष्टी मी जे सांगतो ते लक्षात ठेवल्या तर तुमचं सोपं होईल. म्हणजे करेक्शन्स तुम्हाला स्वतःलाच पटकन स्ट्राईक होतील. अरे ह्या तर नियमच आहे ना, ऑलरेडी सांगितलंय, मग परत कशाला त्यात चेंज करायचं असं.
ठीक आहे. तर त्याला कीवर्ड्स आपण म्हणतो, की की रूल्स असे सांगतो मी काही काही वेळेस, की जे मला अनुभवाने मला कळालेले आहेत. ते कुठेही जास्त आपण शाळेत असं शिकवलं शक्यतो जात नाही. आपण इथं सोपं कसं होईल त्याचा विचार करून बोली भाषेप्रमाणे शिकवतोय. ठीक आहे. जसं मी कायम सांगतो, की वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट घ्या म्हणजे स्टेटमेंट आणि हेल्पिंग ऑफ घ्या म्हणजे प्रश्न. हा बेसिक नियम आहे. मग उत्तर कधी सांगायचं असेल तर सब्जेक्टनी सुरुवात करा. प्रश्न कोणताही विचारायचा असेल तरी त्या काळातले हेल्पिंग ऑफ घ्या. पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. ठीक आहे. चलो, व्हेरी नाईस. सेंटेन्स केलं. यू डिड नॉट टेल ड्युरिंग लेक्चर. म्हणजे तुम्ही लेक्चरच्या शिकवण्यातून नाही, म्हणजे असंच सेंटेन्स बनवले ते आणि ओके, मग याचा म्हणजे अर्थ मी कन्सेप्ट सांगितला होता असं थोडक्यात. हा, यू डिड नॉट टेल ड्युरिंग द लेक्चर. तू हा ड्युरिंग द लेक्चर मध्ये तुम्ही सांगितलं नव्हतं. हा. ओके. म्हणजे आपण शिकक टीचिंग करताना तुम्ही त्यावेळी नव्हतं सांगितलं, असे प्रॅक्टिसच्या वेळी सांगितलं होतं. म्हणजे मी सेंटेन्स वेगळं बनवले सांगितलं. होते. हा, बरं. असं. ठीक आहे, हरकत नाही. मी सांगितलं त्यामुळेच मी काय सांगितलं, आय एम नॉट परफेक्ट, आय हॅव द करेज. आणि हे तर मी धाडस करतोय डायरेक्ट, की महिलांसाठी क्लास घेतोय स्पेशल. त्यामुळे इथे तर मला चुका जरी नसतील तरी मी मान्य करायला तयार आहे, माझं चुकलं. ओके. वी वी ऑल्सो. ओके, विथ रिस्पेक्ट टू ऑल विमेन्स. ओके, महिलांबद्दल मला खूप आदर आहे. तुम्ही खूप वेगळ्या लेवलला एफर्ट्स लावत असतात आयुष्यात. आम्ही जे काम करतो ते तर एक एक लाईन मध्ये आहे फक्त. तुम्हाला वर्सेटाईल रोल असतात, 24 तास तुमच्या मागे विशेष जबाबदाऱ्या असतात. आणि हॅट्स ऑफ टू युअर एफर्ट्स. त्यामुळं तुम्ही जे काय म्हणताल आय रिअली ऍक्सेप्ट. कारण की तुम्ही वेगळ्या लेवलला एनर्जी आणि रोल प्ले करत असतात आयुष्यात. सो नो प्रॉब्लेम, डोंट वरी. काही चुकलं तरी टेन्शन घेऊ नका, मलाही सांभाळून घ्या. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. चलो, लेट्स कंटिन्यू. सो स्वाती शेवटे, लक्षात आलं येस का सर. तुमच्या? येस सर. हा, म्हणजे थोडं सांभाळून घ्या मला प्लीज. चला. सर नेक्स्ट क्वेश्चन. हा, डिड आय मेक रंगोली? आन्सर. सांगा ना, तुम्हीच सांगा. अच्छा, येस आय मेड रंगोली. आय मेक इज मेड इन. मेड. मेड. ओके, आय मेड रंगोली. ओके, नेक्स्ट. डिडंट दे इट मिसळ पाव? आन्सर. यस दे एट मिसळ पाव. व्हॉट इज द आन्सर? कोण नो सांगेल? सर. येस, दे डिड नॉट इट. नाही. व्हॉट इज द क्वेश्चन? रिपीट द क्वेश्चन वन्स अगेन. डिडंट दे इट मिसळ पाव? हा, आन्सर. एनीबडी कॅन गिव्ह. Yes, they eat misal pav. No, they did not miss the pav. दे डिड नॉट ईट मिसळ पाव. Did ते not. They did मिसळ not. पाव मध्ये ईट मग शब्द महत्वाचा आहे ना. नो, नो बोलाय Yes. पाहिजे. नो एक्सप्रेशन पाहिजे का बरं? आता हे पण एक्सप्लेनेशन केलेले आहे आधी, लक्षात आलंय? त्याचं कारण असं आहे की तुम्ही मराठीत प्रश्न विचारा. हाच प्रश्न स्वाती. ते मिसळ पाव खात नाही, खाल्ला त्यांनी मिसळ पाव खाल्ला नाही का? हा, उत्तर काय येईल मराठीत? नाही, त्यांनी मिसळ पाव खाल्ला. तेच लॉजिक इंग्लिश मध्ये अप्लाय केले, बाकी काहीच नाही. ओके, ओके म्हणून सर. एक्सप्रेशन येस. नो आहे निगेटिव्ह क्वेश्चनला. पुढे. डिडंट शी वॉन्ट मोर चपाती? परत तोच क्वेश्चन घेतलाय सर. डिडंट शी. डिडंट शी वॉन्ट मोर चपाती? नो, शी डिड नॉट वॉन्ट. येस नो किंवा शी. नो शी तर मी असं लिहिले, नो शी वॉन्टेड. वॉन्ट्स. वॉन्ट्स नो, लिहिले, शी वॉन्ट्स. वॉन्टेड. वॉन्टेड. येस. पास्ट टेन्स आहे ना, वॉन्ट्स येईल तर मग डज शी वॉन्ट मोर चपाती? येस, शी वॉन्ट्स. शी वॉन्ट्स. येस. प्रेझेंट टेन्स मध्ये बरोबर आहे. ओके. नेक्स्ट. डिडंट यू रीड नॉवेल्स? नो, आन्सर. नो आय डिड नॉट रीड नॉवेल्स. व्हेरी नाईस. चला, आता आपण लाईव्ह लाईव्ह ऍक्टिव्हिटी घेऊया. चला, सगळ्यांचे वाक्य झालेले आहेत बऱ्यापैकी. ओके, ओके. आता लाईव्ह एक्झाम्पल. आता कोणी पण प्रश्न विचारायचे, बाकीचे कोणी पण उत्तर देऊ शकतात. तुमच्या मनाने न्यू प्रश्न विचारा. ओके, जे तुम्ही लिहिले ते नाही. आता आता रिअल लाईफ मध्ये कसं इंग्लिश बोलणार तसं पास्ट टेन्स मधला क्वेश्चन विचारा. ठीक आहे. चलो, लेट स्टार्ट. एनीबडी कॅन आस्क क्वेश्चन. Can येस. I ask? Did you draw
nature's picture. Repeat one more time. Did you draw a nature's picture? हा, नेचर पिक्चर नाही येणार. कोण करेक्ट करेल या वाक्याला? Did you draw nature drawing? Yes. Sorry, नेचर ड्रॉइंग ठीक आहे. नेचर पिक्चर मध्ये काय मिसिंग आहे? nature picture. मराठी वाक्य काय आहे? म्हणजे एस लावायचं असेल त्याला नेचर. हा नैसर्गिक चित्र काढलंच का? हा, निसर्ग चित्र. नेचरचं ना, निसर्गाचं. मग तो च म्हणजे इंग्लिश मध्ये काय आहे? एस. एस. Apostrophe S. हा, नुसतं एस म्हटलं तरी चालेल. ओके. डिड यू ड्रॉ नेचर्स ड्रॉइंग? Nature. येस. हा, तो नेचर्स Yes. खूप महत्वाचं आहे, कारण तो निसर्गाचं चित्र काढलं का. नेचर ड्रॉइंग हे मग जनरल होईल, तिथं मग व्हील सर नाही. नेचर ऑफ ड्रॉइंग होऊ शकतं का? नाही. अर्थ नाही लागणार ना. ओके. ओके, अर्थ लागत असेल तर काही हरकत नाही. ठीक आहे, तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता, पण ते अर्थ पूर्ण पाहिजे, जेणेकरून समोरच्याला कमीत कमी कन्फ्युजन होईल. त्याला म्हणतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. चलो कंटिन्यू. डिड यू ड्रॉ नेचर्स ड्रॉइंग? तुम्ही निसर्गाचं चित्र काढलं का, हा झाला प्रश्न. आता उत्तर काय कोणी पण देऊ शकतं. येस आय डीड येस आय नेचर्स ड्रॉइंग. डीड. Yes, I did. येस आय डीड ड्रॉ. किंवा व्ही टू काय येईल नुसतं डीडच्या ऐवजी वापरायचं असेल तर? येस आय Draw. ड्रॉ. ड्रॉज. Drew. हा, येस ड्रीव. आय ड्रीव. Drew. ड्रीव ड्रीव. ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन, Right. ड्रॉज, ड्रॉइंग. Drawing. हा, Yes. याच्यामुळे वर्ब लिस्ट दिलेली बरं का, लक्षात ठेवा. ई बुक तुम्हाला ऑलरेडी ऍप मध्ये दिलेलं आहे. सगळ्यांनी ऍप डाउनलोड केलेलं आहे का? Yes. सर मी प्रिंट गुगल मारले. प्ले स्टोअरला ऍप आहे, आजच चेक करा. ग्लोबल इंग्लिश ऍप या नावाने ऍप आहे गुगल प्ले स्टोअरला. ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. ई बुक आहेत, बाकी सोर्स मटेरियल आहे, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत. तर ते डाउनलोड करा आणि त्याचा भाकरी यूज बनवली. करा. ठीक आहे, खाते बोलले. चलो नेक्स्ट. येस, नेक्स्ट क्वेश्चन. डीड यू कुक डिनर? एनीबडी? Yes. Yes, Yes, I I did. did. Dinner. आय डीड डिनर. आय कुक. I did cook dinner. हा, एक तर आय डीड कुक किंवा येस आय कुक्ड. Yes, I cooked. Yes. हा, विवो V23 काय नाव आहे तुमचं? आता अनम्यूट केलं होतं तुम्ही. विवो V23. सुचिता मांडोत. अच्छा, ठीक आहे. तुमचं नाव तिथे टाका, म्हणजे मला समजेल अनाऊन्स करायला. ठीक आहे. अच्छा हा हा. हा, तुम्हाला बोलायचंय का आता? तुम्ही आन्सर देणार होते का? हो. ओके, आता तुमच्यासाठी प्रश्न विचारायला लावू आपण. हा, स्वाती, नेक्स्ट क्वेश्चन. येस सर. सर पास्ट मधलाच विचारायचं ना? विचारा. सर 2 मिनिटं. ओके ओके, टेक युअर टाइम. नेक्स्ट, एनीबडी कॅन आस्क क्वेश्चन. Can I ask her? येस प्लीज. Did you buy? Did you buy a new dress? ओके, येस. डिड यू बाय न्यू ड्रेस याचा अर्थ सांगा मराठीमध्ये. तू नवीन ड्रेस घेतला का? तू नवीन ड्रेस घेतला का? विकत घेतला का? व्हेरी नाईस आन्सर. येस आय डीड बाय. व्हेरी गुड, थँक्यू सो Yes, मच. I खूप bought. छान. येस आय डीड बाय. ओके, गुड. Also, I I bought पण येणार ना? bought. I bought. आय बॉट. राईट, येस आय बॉट. बायचं Yes. वी टू बॉट. Bought. व्हेरी नाईस. नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्ही एक क्वेश्चन विचारा. विवो. येस. हा, आस्क न्यू क्वेश्चन इन पास्ट टेन्स. हॅलो. तुम्ही क्वेश्चन विचारू शकता का? 1-2 मिनिटं विचार करते. ओके, 2 मिनिटं विचार करा. ठीक आहे, हरकत नाही. ओके, हो. नेक्स्ट. Yes, who is there? Swati Jadhav is there. Pratima Sanghvi is there. They are not unmuting, but Can I? fine. Pallavi Gandhi, ask the question. Did you cook food?
डिड यू cook food. नाही नाही, आता दुसरं विचारा. झालं आता, डिनर झालंय लोकांचं, तुम्ही कुठे आता कुक फूड म्हणताय? नवीन प्रश्न विचारा. Did you write poems? हा, डिड यू लाईक और राईट? Write. Did you write poems? Anybody Yes, I can wrote. answer. Yes, I wrote. Yes, I did. Assigned. Next. चलो, लास्ट 5 Did you क्वेश्चन sing विचारायचे. a song? You 5 make क्वेश्चन question. विचारायचे. Sir, did you make question? Yes, I made. ओके, आता मी 5 क्वेश्चन विचारणार आहे शेवटचे. सगळ्यांनी फास्ट उत्तर द्यायचे. ओके, Yes, Okay. कोण sir. कोण याच्यामध्ये भाग घेणार आहे त्यांनी हात वर करून ठेवा, म्हणजे मी त्यालाच विचारतो. अनम्यूट कोणीही ठेवायचं नाही, प्रश्न विचारल्यावर अनम्यूट करायचे. दिस इज फास्ट फिंगर राऊंड. ओके, बाकीच्यांना विचारणार नाही कारण त्यांचे हँड रेस झालेले नाहीयेत. कॉम्पिटिशन असेल फक्त स्वाती, शीतल, पल्लवी गांधी. ओके, या 4 जणांमध्ये. बाकीच्यांनी तुमचा हात वर नाही मी आलेला आहे ना सर सुचिता. पण तुम्ही हँड रेस करा ना. ते शीतलला विचारा कसं करायचं कसं hand raise. करायचं? अच्छा, एक मिनिट बघते मी. ठीक आहे. आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही आता पहिल्यांदा जॉईन झाले, काही हरकत नाही. पण असंच एकदा शीतल बरोबर झालेलं आहे, शीतल आगळे मॅडम बरोबर. त्यांना त्यावेळेस खूप असं व्हायचं की सर मी काय करू आता, मला तर बोलायचंय. हरकत नाही, इट्स कशात ओके. ते रिॲक्शन मध्ये का? नो प्रॉब्लेम. Oh, चल, yes, आजचे दिवस yes. ठीक आहे, आता वेळ कमी आपल्याकडे. चलो फास्ट. व्हेरी चालेल. नाईस, व्हेरी स्मार्ट लर्नर. खूप लवकर केलं तुम्ही. ओके, सो आता बघा, 5 क्वेश्चन विचारणार आहेत फटाफट. 5ही क्वेश्चनचे आन्सर मला सांगायचे आहेत. ओके, मी ऍट अ टाइम 5 क्वेश्चन विचारणार आहे. तुम्ही सगळ्यांनी 5ही ज्यांनी सांगायचे त्यांनीच अनम्यूट करायचंय. चलो, डिड यू स्पीक इंग्लिश? Yes, Yes, I speak I English. speaking. Yes, sir. रॉंग, दोघी गेल्या, चुकलं. Yes, पल्लवी I आणि spoke दुसरं English. कोण होतं Yes, I अजून? spoke English. हा, ज्यांनी चुकीचं सांगितलं त्यांचा चान्स गेला. पल्लवी जाधव आणि आय गेस शीतल की पल्लवी, कोण होतं? Yes, I spoke English. I did. नाही, you. चुकलं. सॉरी. चलो, आता पल्लवी म्यूट ठेवेल आणि अजून एक कोणतरी होतं, मला लक्षात नाही फक्त कोण होतं. चलो, Yes, sir. शीतल वॉज देअर. ओके. आता कॉम्पिटिशन पल्लवी गांधी, स्वाती शेवटी आणि विवो तिघांमध्ये. डिडंट यू लाईक मँगो? Yes, I did रॉंग. No, I like mango. like mangoes. हा, नो आय I लाईक. like mangoes. बरोबर आहे. सो पल्लवी गांधींचं चुकलंय. यस नी सुरुवात नाही होणार, नो नी होईल ना. येस, Yes. लक्ष द्या. आता स्वाती शेवटी आणि विवो दोघांमध्येच आहे. ठीक आहे. ओके, 2 क्वेश्चन झालेत, आता 3 राहिलेत. डिडंट यू प्रॅक्टिस yesterday at 7 AM? No, I practiced at 8 p.m. Okay, very good answer. Nice. Another question to Swati only. Did you cook food in the morning for breakfast? Yes, I cooked food in the morning for breakfast. Very nice. Last question. Didn't she go to school today? Didn't she go to school? गेला चान्स. रिपीट करायला थोडी चान्स दिलेला आहे. Sorry, sir. No, she did not go because it was holiday. No, she went. लक्षात आलं, हे पटकन सुचलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी तर घेतली मी होती. दज आणि It's okay. दीड मध्ये कन्फ्युज झाले. हा, नाही, ते लक्षात आलं ना आमच्या. मग त्यातून तेच सांगायचं होतं की 5 वाक्य केल्याने कन्फ्युजन दूर होणार नाही. 50 केले तर नक्की होईल. ते पण एका टेन्सचे. 2 टेन्स असेल तर 100 करा आणि असे हजारो वाक्य ज्यावेळेस करताल त्यावेळेस 100 सहज बोलता येतील. कारण 12 टेन्स एकत्र करून आपल्याला बोलायचं असतं. अंडरस्टूड? एक नाही बोलायचे त्यावेळेस. आता मी सहज विचारतोय, मग तुम्ही विचार करून सांगताय. You have to do it randomly whenever you will speak, and that time you will not get enough time to think. So if you want to become perfect, do practice. As I say, don't hesitate for practice. It will not help you for your fluency. I hope you understood this time. Next time you will not repeat this mistake again. Wish you all the best. See you in the What next is week the on Monday. homework, sir? Homework for you is simple present, simple past चे मी जेवढे सांगितले तेवढे वाक्य बनवा. आता मी किती सांगितले तुम्हाला माहिती आहे. 50. इफ Okay, यू sir. मेक मोर दॅन दॅट इट विल हेल्प यू. लक्षात आलंय? Yes, sir.
चलो, Yes, sir. thank you so much. I hope you enjoyed today's class. See you Okay. in the next week. आता Thank नेक्स्ट you, वीक मध्ये sir. अजून एक ऍक्टिव्हिटी ऍड होईल. सिम्पल प्रेझेंट मध्ये आपण फर्स्ट पर्सन थर्ड पर्सनची डेली रुटीन पाहिलं होतं, त्याची प्रॅक्टिस केली होती. आता त्याच्यामध्ये ऍड होईल सिम्पल पास्ट मधलं डेली रुटीन तुमचं स्वतःचं. त्याला क्वेश्चन आहे, हाऊ डिड यू स्पेंड युअर टाइम येस्टरडे? तुम्ही काल तुमचा टाइम कसा घालविला? ओके, याचं वाक्य सगळे सिंपल पास्टची प्रॅक्टिस होईल त्याच्यामध्ये, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, लेट्स मीट नेक्स्ट टाइम. थँक यू. गुड नाईट. Thank you, sir. Good night. Thank you, sir. Good night. Thank you, sir. गुड नाईट ऑल. Good night.